मिळवून दिला आणि आम्हाला सर्व सेवकांना बाबांनी या मानव धर्माची एक शिकवण दिली। ज्या कुटुंबाला या मार्गात जुळायचं असेल तर बाबाच्या 4 तत्व 3 शब्द 5 नियम यांचा पालन करावे लागेल आणि ज्या कुटुंबाला बाबांनी दिलेले 4 तत्व 3 शब्द 5 नियम हे जर मान्य नसतील आणि या मार्गात येऊन सुद्धा तो दुःखीच राहणार, कारण बाबांनी ही खूप भागवत कृपा खूप जागृत आहे आणि ज्या कुटुंब या मार्गात जुळला आणि त्याला बाबांनी 4 तत्व 3 शब्द 5 नियम दिले आहे तर तो सुखी समाधानी झाल्याशिवाय राहणार नाही। कारण वर्षाचे 365 दिवस असतात आणि वर्ष बदलले म्हणजे आपल्याला तीच पूजा करावी लागते आणि मनातून आपल्याला एकच परमेश्वराची पूजा करावी लागते, भगवान बाबा हनुमानजीची। म्हणून या मार्गात बाबांनी सर्व देवी देवतांचे आणि मूर्तिपूजा संपूर्ण बंद करायला सांगली आहे आणि कारण असं जर आपण केलं नाही, कारण बाबाची निष्काम सेवा आहे यात फरक पडते। म्हणून आपल्याला बाबांनी दिलेल्या 4 तत्व 3 शब्द 5 नियम यांचा पालन करायचं आहे आणि जीवनात आपल्याला भगवत प्राप्तीसाठी 4 तत्व दिले आहेत। परमात्मा एक, मरिया जे भगवत नाम पर, दुःखदारी दूर कर्तव्य उद्धार आणि इच्छानुसार भोजन। ही बाबांनी भगवंताला दिली आहेत 2 तत्वे, परमात्मा एक आणि मरिया जे भगवत नाम पर, आणि भगवंतानी दुःखदारी दूर कर्तव्य उद्धार आणि इच्छानुसार भोजन या 4 तत्वांमध्ये बाबांनी त्या परमेश्वराला बांधून ठेवले आहे आणि त्या तत्वावर आपण जर त्या परमेश्वराला हाका मारली तर एका शब्दामध्ये परमेश्वर धावून येतो आणि खरोखरच त्या शब्दामुळे आपल्याला कोणते जर संकट आले, दुःख आले तर आपले नाहीशी होतात, कारण शब्द ही परमेश्वर आहे आणि शब्द ही शैतान आहे। कारण ज्या कुटुंबाने आपले दुःख या ठिकाणी सांगितले खरोखरच भाऊ, कारण मी सुद्धा मार्गात येण्याअगोदर दुःखी आणि कष्टीच होतो, कारण माझ्या कुटुंबात सुद्धा दुःख होते, माझ्या आईला सुद्धा भूतगाजेचा खेळ होता, ते तिच्या नड्यामध्ये खूप मोठं दुःख झालं, MBBS डॉक्टर केले पण कवडीचा आराम झाला नाही, ती खूप त्रासून गेली। शेवटी एका सेवकाच्या मार्फत या मार्गाची रूपरेषा पहिले खूप कमी होती, या 10-12 वर्षाच्या पहिले खूप मोजके सेवक होते, त्यावेळेस अन्यशी एक सालेश्वरी पुनर्वसन या ठिकाणामधलं एक जगनजी ठाकूर हे माझ्या आईला अन्यशी STमध्ये ते सेवक मिळून गेले आणि माझ्या आईने विचारलं त्याला, बापू म्हणते तू कुठे चालला? म्हणते मी कार्यकर्त्याकडे कार्य घ्यायला जात आहे। तर बापू म्हणते मी येतो। त्यावेळेस ते त्याच्यासोबत गेली, आम्हाला न विचारता गेल्याच्या नंतर मार्गदर्शक साहेबांनी म्हणते अजी मी या मार्गात मला अशी तकलीफ आहे आणि या मार्गात मला जुळायचं आहे। त्यांनी सांगितलं, बाई म्हणते हे ठीक आहे पण तू आपल्या कुटुंबाचा विचार घेतली का? म्हणते नाही। त्यावेळेस माझी आई घरी आली, घरी आल्याच्या नंतर आमच्या जवळ विचार काढला, बापू म्हणते आम्हाला परमात्मा एक मार्गामध्ये जायचं आहे। आता मला वाईट व्यसन होतं, सट्टा जुवा दारू लॅटरी आणि या माझ्या मार्गावर विश्वास बसत नव्हता। म्हणलं हा कसं काय? म्हणला नाही माझ्यानं जमत नाही। तिला 1 महिना टळलो पण तिची तब्येत खूप जास्तच झाली। जास्त झाल्याच्या नंतर मी एक दिवस विचार केलो, मी पत्ते खेळत होतो, पत्ते खेळता माझा मुलगा माझ्यासोबतच पत्ते खेळले, छोटा होता पण तो पत्त्याचा खूप टेरमान होता। विचार केला, म्हणला नाही आई खाटावर आहे
आणि मुलंसुद्धा मी सुद्धा व्यसनी आहे. दारू जुवा सट्टा आपला हा नेहमीचा सवक आहे. आणि माझे रिश्तेदारी मला दारूडेच आहेत. म्हणला नाही, आपली आई चालली जाईल ना आपलं जीवनही खराब होईल ना आपल्याबरोबर आपले मुलंही तसेच होतील. या कारणाने मी या मार्गात आले, तयार झालो. तयार झाल्याच्या नंतर आम्ही 4 जण कार्यकर्त्याच्या घरी कात गेलो. माझे मार्गदर्शक नामदेवजी कावडे गुरुजी पवनी यांच्या निवासस्थानी गेलो. गेल्याच्या नंतर कार्यकर्ता म्हणते, बापू या मार्गामध्ये मरावं लागते. आता मरावं लागते म्हणल्याच्या नंतर मला मरणाचा खूप भेव लावायचा होता. मी मागं सरकलो. मागं सरकल्याच्या नंतर माझी आई म्हणते, असं मरण्यापेक्षा, कारण तिची तब्येत जास्त होती, या मार्गात येऊन मरणं बरं राहील. पण मला मरणाची खूप भीती वाटत होती, म्हणून मी मागं सरकलो. माझी आई वडील तयार झाले आणि नंतर विचारला का जो कोणाच्या नावाने द्यायची. त्यावेळेस माझ्या आई वडिलांनी सांगितलं का माझं नाव का माझ्या मुलाच्या हाताने द्यावा. मी उगामग चाललो. मला ठीक आहे. त्यांनी 3 दिवसाची साफसफाई दिल्याच्या नंतर साफसफाई केली आणि दुनियाहून गेलो. आम्हाला वचनात गवलं. सकाळची विनंती सायंकाळची प्रार्थना म्हणायला लावली म्हणलो आणि 11 दिवसाचे कार्य दिले. त्या कार्यामध्ये माझ्या आईचे संपूर्ण दुःख दूर झाले. पण या मार्गात येऊनही या मार्गावर माझा विश्वास बसत नव्हता आणि मी ह्या चोरून लपून खेळत राहायचा. आता खेळत राहिल्याच्या नंतर माझ्या आईवर दुःख ते पूर्ण येत राहायचे, कारण या मार्गाचा अनुभव नव्हता. आणि आमच्या गावावरून पवनी हे माझे मार्गदर्शकाचे गाव हे 15 किलोमीटर अंतरावर होते. त्यावेळेस चर्चा बैठक होत नव्हती आणि त्याच्यामुळे या मार्गाचा आम्हाला अनुभव नव्हता. त्याच्यामुळे ना आम्हाला डटकारणारा ना सेवकही कोणी नव्हते. मी आम्हाला खेळत जाव आणि कुटुंबात दुःख येत होते. असे करता करता माझे गावचे पुनर्वसन या कारगाव झाले आणि कारगाव आल्यानंतर पुन्हा मी उमरेला कामाधंद्याला जात होतो. आणि तरी पण या मार्गावर माझा विश्वास बसत नव्हता आणि त्यामुळे मी एका पांठीला मी जुवा चालू होता आणि त्या जुव्यावर मी बसलो. मला 5-7 हजार रुपये आले. पण पहा, 5-7 भगवंतानं मला भरपूर वेळा माफ केलं. माफ केल्याच्या नंतर मला वाटलं का काहीच होत नाही. या मार्गात काही मी माझ्यासाठी नाही आलो, माझ्या आईसाठी आलो. मी खेळू तरी चालते, ज्याचे दुःख त्याच्या भेटील. पण नाही, भगवंताने सोडलं नाही. मी त्यावेळेस 5-7 हजार रुपये जिंकलो आणि उमरेतून येता माझा ॲक्सिडेंट झाला आणि मला 70-80 हजार रुपये लागले. आणि पहा, माझी वाचण्याची शक्यता नव्हती. 90% मी जाऊन होतो. पण भगवंताची कृपा माझ्यावर कृपा केली. जे मी शब्द मार्गदर्शनाशी खोटा बोललो होतो का साहेब, मी लहान पोराशी असा मजाकबाजीनं पत्ते खेळलो जी, मी हे खोटं शब्द बोललो होतो. पण पहा, जेपर्यंत मी ते मार्गदर्शनाकडे पूर्ण आपले शब्द खुलवले नाही, तेथपर्यंत मला माफी मिळाली नाही. आणि मी आपले जे चुकी झाली ते चुकी मी आपल्या कार्यकर्त्याजवळ सोडवलो. तेव्हापासून मला सुख आणि समाधानी मिळाला. कारण भाऊ वन साईड मी हा पुरा मोडून होतो. एक माझा डावा पाय आणि डावा छाता हा माझा पूर्ण कामातून गेला होतो. कारण माझ्याच्यानं एक कामधंदा होत नव्हता. पण त्या भगवंताची कृपा, त्यानं मला आदर घडवलं आणि त्यानंच मला बरं बनवलं. आणि त्या दिवसापासून मला या मार्गावर काय आहे काय नाही, त्या दिवसापासून मला समजलं का खरोखरच या मार्गामध्ये जागृत शक्ती आहे. आणि जे बाबानं जी प्राप्त केली आहे ही खूप छोटी नाही आहे. कारण हा मानव बेईमान आहे. या मार्गामध्ये आला पण आपल्या स्वार्थासाठी. कारण जोपर्यंत मानव
या चर्चा बैठकीत येणार नाही तोपर्यंत त्याला कोणत्याच गोष्टीचा अनुभव येणार नाही. कारण मला या मार्गाविषयी काही समजत नव्हता. पण या चर्चा बैठकीच्या माध्यमातूनच माझ्यावर खूप या चर्चा बैठकीपासूनच मला समजलं की या मार्गामध्ये काय आहे ना भगवंत कोटी आहे. नाहीतर आम्ही या मार्गात जुळल्यानंतरही भलाही आम्हाला नियमावली दिली पण तिच्यावर आमचा सुद्धा विश्वास बसत नव्हता. कारण आम्ही देवी देवतालाच मानतो. म्हणून आपल्याला या मार्गात जुळायचं असेल तर बाबाच्या तत्वशब्द नियमानं चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण आपल्या बाबाचा एखादी जर दिवस आला तरी आपण त्या दिवसाला लक्षात ठेवत नाही. आपल्या कुटुंबात जरी एखादी लग्न असलं तरी महिन्यापासून आपल्याला त्या दिवसाची तारीख राहते, लक्षात राहते आपला. पण बाबाचा एखादी दिवस 3 ऑक्टोंबर, 3 एप्रिल, 15 नोव्हेंबर हा जरी दिवस आला तरी आपण त्या दिवसाला विसरतो. कारण 15 नोव्हेंबर आता याच महिन्यामध्ये हा एक दिवस गेला आहे. आणि या दिवशी बाबा ज्यावेळेस परमेश्वरामध्ये विलीन झाले आणि बाबा त्याच दिवशी बाबा आपल्या गृहस्थीमध्ये आले. कारण जर बाबा गृहस्थीमध्ये आले नसते तर आपल्याला आजही अनेकावर म्हणजे राहिलो असतो ना आपण दुःखीच असतो. म्हणून त्या दिवसाला सेवकांनी मांस मटणाचा आहार करायला नाही पाहिजे. कारण बाबाने खूप महान कार्य आहे. त्या दिवशी मला सायंकाळी एक फोन आला एका सेवकाचा. म्हणते आज काय म्हणला 15 नोव्हेंबर भवनामध्ये वार्षिक जनरल हवन कार्य ते राहते म्हणला. नाच मला मांस मटण जमत नाही. पण म्हणलं हे म्हणते मला माहीत नव्हता. म्हणजे 1-2 सेवकांनी म्हणला आमलेट खाल्ला म्हणते आणि मीने सुद्धा ऑर्डर दिला आहे म्हणते. तर तुझा मला ऑर्डर दिला आहे तर म्हणला एक तर खाऊन टाकल्यावर फोन केला असता तर बरं झालं असता. आता खाल्ला असता तर मी मला काय करू. म्हणजे पाहिजे मला तुझी इच्छा असेल तर खाऊ शकतेस. म्हणला मी याच्यावर काही सांगू शकत नाही. म्हणून आपल्याला बाबाचा दिवस लक्षात ठेवायला पाहिजे. कारण बाबाचे खूप महान कार्य आहे. त्यांनी आपल्या जीवन आपला चंदनासारखा झिजवून त्यांनी आम्हाला असा सुंदर आम्हाला असा मार्ग मिळवून दिला. म्हणून आपल्याला या मार्गामध्ये बाबांनी कर्म करायला सांगितलं आहे. कर्म करा. कर्म केल्याच्या नंतर जर आपले जर कर्म चांगले असतील तर आपल्याला फळ अवश्य मिळेल, मागण्याची गरज नाही. म्हणून कर्म केल्याच्या नंतर आपल्याला जे पाहिजे भगवंताजवळ तुम्ही शब्द ठेवा, त्या शब्द तुमचा पूर्ण होईल. कारण बाबा मला आजही मी आपल्या कुटुंबामध्ये सुखी आणि समाधानी आहे. कारण बाबाचा मार्ग मी जेव्हा अनेकामध्ये होतो माझ्याजवळ पैसा पाणी राहत नव्हता. वनवर जो किती काही कष्ट करा तरी पैसा पाणी टिकत नव्हता. पण आज या मार्गामध्ये जुळल्याच्या नंतर एवढा खूप असा घरी सुख समाधानी वाटते, आनंद वाटते. म्हणून बाबाच्या तत्वशब्द नियमाला विसरा नको. कर्म तेरे अच्छे है, किस्मत तेरी दासी है, नियत तेरी अच्छी है तर घामेच मथुरा काशी है. म्हणून आपल्याला कोठी जाण्याची गरज नाही आहे. जर आपण बाबाच्या तत्वशब्द नियमांना चालण्याचा प्रयत्न कराल तर आपल्याला संपूर्ण घरी मिळणार आहे. म्हणून आपल्याला अजून सुंदर सुंदर असे अनुभव या ठिकाणी मिळणार आहेत. म्हणून मी एवढेच बोलून या ठिकाणी आपल्या शब्दाला